शेतकरी बांधवांनो, आपल्या सुद्धा केळीचा पोगा अडकतोय किंवा केळीच्या झाडाची वाढ होत नाही. सध्या व्हायरसचा खूप प्रॉब्लेम येतोय. जर व्हायरसची झाडं असतील, तुमची व्हायरस आवरत नसेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. चला तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सचिन वाघमोडे, सिनियर बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर इन बायोफॅक्टर. शेतकरी बांधवांनो, आज आपण आलो आहोत पंढरपूर तालुक्यातील पळशी या ठिकाणी. येथील शेतकरी जे आहेत रघुनाथ झांबरे यांच्या प्लॉटवरती, आणि बायोफॅक्टरची जी त्यांनी उत्पादनं वापरली आहेत त्याचे काय रिझल्ट त्यांना मिळालेले आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न माझा तुम्हाला असा राहील का हा प्लॉट किती महिन्याचा आहे? आपण ही प्लॉट 4 महिन्याचा आहे. ओके. पण त्याच्या अगोदर मी व्हायरस साठी औषध वापरलेलं आहे ह्यांचं. व्हायरस साठी ही न्यूट्रिटॉन ही वापरलेला आहे कीटकनाशक. तर ह्याचा मला 100% रिझल्ट मिळालेला आहे. ओके. ही आधी मारून घेतल्यानंतर मी परत काय केलं की एक 15 ते 20 दिवसानं ही 2 केंड सोडली ती. ओके. ह्या 2 केंडांचा 4थी दिवसापासून मला रिझल्ट मिळालेला आहे. ओके. आणि पांढरी मुळी, रान भुसभुशीत आणि बुंद्याला सुद्धा फरक आहे. ओके. आणि वरली अगोदरची माझी पानं ही अशी लहान होती, नंतरची पानं ही सोडल्यापासून भरपूर मोठी म्हणण्यापेक्षा ह्या पानापेक्षा 3, 4, 5 इंचानं पान वरलं रुंदी आहे आणि पोगा सुटसुटीत आहे असा. आणि ह्या प्लॉटला आता 4 महिने 10 दिवस झालेत पूर्ण. ओके. तर 2 पानामधील जे अंतर आहे किंवा पोगा आपण बघू शकता याच्यामध्ये, किंवा बुंदा असेल, ज्या वाढीच्या अवस्थेमध्ये खूप गरजेच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे बुंदा असेल, 2 पानातील अंतर आणि पोगा, ह्या खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेल्या आहेत. त्याच्याच बरोबर पांढरी मुळे असेल किंवा जमिनीचं जो भुसभुशीतपणा आहे, जे स्ट्रक्चर आहे सॉइलचं, ते पूर्ण चेंज झालेलं आहे. दादा, शेतकरी बांधवांना आपण काय सल्ला द्याल? दुसऱ्या शेतकऱ्यांनी अवश्य वापरावं. मी सुद्धा पहिल्यांदा वाटत होतं की काय ह्याचा फरक पडेल का, पण ही मी आणलंच धाडस करून निखिलवाले यातनं पंढरपूर. तर ही सोडल्यापासून 4थी दिवशी मी खून करून ठेवलेली होती. तर त्याला बुंद्याला बी